वाघ हा समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही. सांगलीतला वाघ कोण आहे हे 4 जूनला निकालानंतर कळेल, असा खोचक टोला उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांना लगावलाय. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे वाघ असले तरी आम्ही सांगलीतील वाघ आहोत, असं विधान कदम यांनी केलं होतं. त्यावर राऊतांनी भाष्य केलंय. सांगलीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान 4 जूनला मोठ्या मताधिक्याने चंद्रहार विजयी झाले तर विश्वजित यांचा सत्कार करू, असंही ते म्हणाले. संजय राऊत म्हणाले की सांगलीत वसंतदादा पाटील हा वाघ आम्ही पाहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे आम्ही पाहिलेत. वाघाची रचना आणि वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील, पण ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीने चंद्रहार पाटलांना विजयी केलं तरच ते नक्कीच वाघ आहेत, अशी पदवी आम्ही त्यांना देऊ. शिवसेना अधिकृतपणे वाघ आहे. आमचे बोधचिन्ह वाघ हे बाळासाहेब ठाकरेंनी साकारले. वाघ हा समोरून हल्ला करतो. वाघ हा उत्तम शिकारी असून तो समोरून हल्ला करतो. झुडपात बसून वाघ कारस्थाने करत नाही. त्यामुळे सांगलीत कोण किती वाघ आहे हे कळेल. सांगलीतील जनता वाघासारखी आहे आणि जयंत पाटील हे सांगलीचे खरे वाघ आहेत. असले वाघ सांभाळले पाहिजेत. ती कुठलीही कारस्थाने डावपेच सहन न करता पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे उभे राहतील, असंही संजय राऊतांनी म्हटले. दरम्यान चंद्रहार पाटील कुठेही कमी पडत नाही. त्यांचे साखर कारखाने नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत, संस्था बुडवल्या नाहीत. हा त्यांचा कमकुवतपणा नाही, ही त्यांची ताकद आहे. ते प्रामाणिक आहेत. असे अनेक उमेदवार मित्रपक्षाने उभे केले. ते कमकुवत असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करतोय हे आम्ही सांगत नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही वाघ आहोत. आम्ही त्यांना विजयी करू हे खात्रीने सांगतो, असं सांगत संजय राऊतांनी मित्रपक्षांना चिमटा काढलाय. महाविकास आघाडी जिंके तसं नसतं तर दिल्लीतून प्रधानमंत्री, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, आता गृहमंत्री येत आहेत. एवढा फौजफाटा आणून इथे मैदानात उतरवण्याची गरज नव्हती. काही लोक काकांसाठी येत आहेत आणि काही लोक प्रत्यक्षपणे दादासाठी येत आहेत. प्रसाद पवार हे आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे हा सामना इकडला रंगतदार जरी असला तरी आमचा जो पेलवान उमेदवार आहे तो ही राजकीय कुस्ती मारणार. असं असतं की इकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे. वाघ काय असतो, ज्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, वाघाची रचना, वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजित कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे. ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं, महाविकास आघाडीचे उमेदवार, तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ. मी बोलतोय ना, संपलं नाही. मी व्यक्तिगत सांगत नाही. इकडल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून. आणि मग आम्ही 4 जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू. त्यांना आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू, हा हे वाघ आहे. त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत सिद्ध करावं लागतं. आम्ही सिद्ध करतो. शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे. वी आर टायगर्स. आमची निशाणीच वाघ आहे, पंजा आहे, स्ट्रोक्स. आमचं जे बोधचिन्ह आहे ते वाघाच्या ते बाळासाहेब ठाकरेंनी चितारलेलं आहे. आणि वाघ हा समोरून हल्ला करतो. वाघ आहे समोरून हल्ला करतो. वाघ हा उत्तम शिकारी असला तरी समोरून हल्ला करतो. तो झुडपात बसून वाघ कारस्थाना करत नाही. बरं का? त्याच्यामुळे सांगलीत कोण किती वाघ आहेत, पण नक्कीच की सांगलीतली जनता ही वाघासारखी आहे. ती कोणतीही कारस्थानं किंवा कोणत्याही प्रकारचे डावपेच सहन न करता पेलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे उभे आहे. जयंत पाटलांचं जी डरकाळी आहे ती वाघाची डरकाळी आहे. वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं. वाघ खुलेपणानं तो फिरतो, डरकाळी फोडतो.
आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये आणि त्या वाघाचं जतन करणं गरजेचं आहे. नक्कीच आहे ना. माझी सांगलीतल्या संदर्भात राहुल गांधीशी चर्चा झालेली आहे काल. ठीक आहे, पाहू. माझं दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे आणि मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या पद्धतीनं करतो.